वंचित विकास संस्था आणि उदयकाळ फाउंडेशनच्या वतीनं आज जी अभया परिषद होते आहे याकरता इथं उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष, सर्व सन्माननीय पदाधिकारी, मीनाताई आणि ज्यांच्या विशेष आग्रहामुळे आज मी इथं आले असे आदरणीय गोगावलेजी आणि महाराष्ट्रातनं वेगवेगळ्या जिल्ह्यांमधनं आलेले सगळे संस्थांचे प्रतिनिधी. मी मीनाताईंचं बोलणं ऐकत होते आणि मनात विचार करत होते की खरंच एक आपण सहजपणे एखादा शब्द बोलतो, एखादं वाक्य बोलतो, पण ते वाक्य बोलत असताना समोरच्या व्यक्तीवर त्याचा किती विपरीत परिणाम होऊ शकतो याचा कुठे विचारच होत नाही. फार सहजपणे आपण विशेषण लावून टाकतो आणि मी मनामध्ये विचार करायला लागले की मी आज इथं आले आहे, पण माझ्या बोलण्यामध्ये असं एखादं वाक्यात जात नाही. हा विचार सगळ्यात आधी प्रत्येकानं केला पाहिजे असं मला तुमच्या बोलण्यातनं सगळ्यात पहिलं जे सुचलं ते हे सुचलं की फार विचारपूर्वक माणसानं बोललं पाहिजे आणि वागलं पण पाहिजे. अनेक विषय आपण आता इथं मांडलेत आणि ते सगळेच विषय खूप गंभीर आहेत. जेव्हा महिला एकटी पडते तेव्हा त्याला अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं. हे जे एकटं पडणं आहे हे कित्येक वेळेला परिस्थितीने तिच्यावर आणलेलं असतं. कित्येक वेळेला समाज आपली जबाबदारी पार पाडत नाही म्हणून ती एकटी होते. मला तर हे खूप म्हणावंसं वाटतं. जेव्हा महिला एक घराचा आधारस्तंभ असते, सगळ्या घराला सांभाळते, नवऱ्याचं बघते, मुलांचं बघते, मुलांना संस्कार देते, अभ्यास करते, त्याचा अभ्यास घेते, घरामधल्या मोठ्या माणसांकडे पण लक्ष देते आणि खऱ्या अर्थानं ती घराचा आधारस्तंभ बनून सगळ्या कार्यक्रमामध्ये, सगळ्या गोष्टींच्यामध्ये सहभाग देते. एका अर्थाने वंडर वुमन असते. जेव्हा तिची वाताहत होते त्या वाताहतीला परिस्थिती, कुटुंब आणि अल्टिमेटली समाज जबाबदार असतो. समाज म्हणून आपण काय देणं लागतो, आपण काय तिच्याकरता पाहिलं पाहिजे. ही भावनाच जेव्हा संपून जाते तेव्हा ही प्रश्न अधिक जास्त वाढत जातात. मला नेहमी असं पण वाटतं की महिलांच्या संरक्षणाकरता, सन्मानाकरता अनेक कायदे सरकारनं केले. त्या कायद्यांचा खूप उपयोग पण होतो आणि कधी कधी असं वाटतं की इतके कायदे केले तरी सुद्धा घटना घडतातच असंही होतं. असं का होतं? मला स्वतःला नेहमी असं वाटतं की कायदे कधी येतात तर ज्या वेळेला समाजाचं समाजभान सुटतं की आम्ही हे केलं पाहिजे, आम्ही ते केलं पाहिजे, हे सगळं योग्य आहे आणि सगळ्या गोष्टी तिथल्या तिथं करण्याकरता समाज जेव्हा अग्रेसर असतो त्यावेळेला आम्हाला लगेच कायद्यांची गरज नाही वाटत. पण ज्या वेळेला समाजाचं हे भान सुटतं आणि लोक चुकीचे वागायला लागतात, त्यांना नीट वागा हे सांगण्याचं सुद्धा आपलं भान सुटतं आणि नंतर वाईट वागल्यानंतर चांगलं तू वागलं पाहिजे ही सांगण्याची क्षमता जेव्हा आपण गमावतो, कारण मुळामध्ये आपणच स्वतः काही करत नाही, पण त्यावेळेला वाईट घटना घडायला लागतात, कायद्याचं राज्य यावं लागतं, कायदे करावे लागतात आणि मग कायदा हा सर्वोच्च होतो. तो असला पण पाहिजे, पण तरी सुद्धा समाज म्हणून आपण खूप गोष्टी करायला हव्यात. हे आपलं कर्तव्य आहे, हे आपण विसरतो. हे सुद्धा मला असं वाटतं हे नमूद करणं फार गरजेचं आहे. आता एकल महिलांच्या बाबतीमध्ये आपण बोललो.
तुम्ही म्हणतात की त्यांना अभया म्हटलं पाहिजे. अगदी खरं आहे. पण अभया हा शब्द पण कधी आहे जेव्हा मनामधनं आणि डोक्यामधनं त्या एकल महिला आहेत हे आपण काढू, तेव्हा ते अभया येईल. त्याशिवाय अभया येणारच नाही. नाहीतर मग काय होईल? आमच्या ज्या महिला आहेत ना, ज्या एकल महिला ज्या अभया म्हणून काम करतात, अशी वाक्यरचना होईल. मुळामध्ये आपल्या सगळ्यांना आपल्या डोक्यात हे ठेवावं लागेल की त्या एकल आहेत, त्या वंचित आहेत, म्हणून त्या अभया आहेत आणि म्हणून आम्ही त्यांच्याकरता काम करतो. असं जर असेल तर हे कधी संपणार नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांना इन्क्लुडिंग मी आपल्याला हे ठरवावं लागेल की त्या अभया आहेत म्हणजे त्या अभया आहेत. त्याच्या पुढं काही नाही, त्याच्या पुढं काहीही नाही. त्या अभया आहेत. त्यांचं एकाकीपण जे आहे ते दूर करण्याकरता आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायचे आहेत. इतकंच जर डोक्यात ठेवलं तर आपण चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकू. हे मी याकरता म्हणते की काही गोष्टी आपल्याला जीवनामध्ये सवयीने येतात आणि काही गोष्टी या जीवनाचा अविभाज्य भाग होतात. आपल्याला सवयीने पुढे नाही जायचं आहे. त्यांना आपल्या जीवनाचा अभया या शब्दाशी प्रामाणिक राहण्याकरता आपल्याला अविभाज्य भाग बनवायचा आहे. तेव्हा मला असं वाटतं की या विषयामध्ये उत्तम काम होऊ शकेल. अनेक प्रश्न तुम्ही सांगितले, खरंच खूप संवेदनशील प्रश्न आहेत, त्याबद्दल मी आता बोलत नाही. पण मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की जेव्हा अभयाच्या विकासाकरता त्यांचे एकटेपण दूर करण्याकरता आपण काम करतो आहोत, त्यावेळेला मला असं पण वाटतं की एकीकडं ते तर काम झालंच पाहिजे. मग मैत्रिणींचा ग्रुप स्थापन करणं आहे, त्यांच्याकरता वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होतील, हे सगळं करणं आहे, हे सगळं आहेच आहे. पण पाठीमागून एक अजून काम होणं खूप गरजेचं असं मला वाटतं. ते म्हणजे बऱ्यापैकी आपल्या कुटुंब पद्धतीचा ऱ्हास होत चालला आहे. याआधी हे प्रश्न नव्हते का? तर होते, पण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ते कधी समोर येत नव्हते. कारण आपली कुटुंब पद्धती अतिशय स्ट्रॉंग होती. घरामध्ये अनेक माणसं असायची. कधी कधी त्याच्यामध्ये बाईचा आवाज पण दबायचा, हे पण होतं. पण तरी त्याचे फायदे पण खूप मोठे होते की त्या महिलेला घरामध्ये कधी एकटं वाटायचं नाही. घरामधली कोणीतरी एखादी महिला तिला विचारायला असायची, काय झालं ग, आज तू बोलत नाहीयेस, काही बरं नाही का, दुखतंय का, सहजपणे हे विचारणं करतात. आज म्हणजे आपल्या विचारण्याचा आव असतो, तेव्हा सहजपणे घरामध्ये हे वावरणं असायचं. ते संपून गेले आता. आणि म्हणून अजून एकाकीपणा वाढतो पण आहे. मी ना ते मला हे जरूर सांगावं असं वाटतं की एकीकडं त्यांचा एकटेपणा कमी करण्याकरता सगळे प्रयत्न करणं, ज्याच्याबद्दल आपण बोललाय, ज्याच्याबद्दल माझ्याकडे आपण पाठवलं पण आहे, हे सगळे प्रयत्न करणं. पण दुसऱ्या बाजूनं त्यांच्या परिवाराला, समाजाला नीट समजावून सांगणं की त्या एकट्या राहणार नाहीत, याची सुद्धा काळजी घेण्याचं काम आपलंच आहे. अनेक वेळेला मला असं पण जाणवतं की अनेक महिलांशी मी बोलते, खूपदा एकट्या असतात, परिस्थिती खूप छळते, खूप त्रास देते, त्याच्यामधनं त्या लढतात, त्याच्यामधनं त्या उभ्यापणे राहतात आणि मग एक कणखर भक्कम महिला उभी राहते, ज्याचा खूप आनंद आहे. पण त्याच वेळेला की ठीक आहे, तुम्ही मला नाही विचारलं, पण माझी मी तर राहिली ना उभी, गरज नाही मला तुमची. या निगेटिव्ह टोनकडे सुद्धा ती वळायला लागते. आपल्याला ही पण काळजी करायची आहे की त्या निगेटिव्ह झोनमध्ये तिने जाता कामा नये, याची सुद्धा आज काळजी करणं खूप गरजेचं आहे. मी हे सगळं का बरं म्हणते, तर त्यांचा एकटेपणा कमी करायचा आहे, त्यांना छान सोबती द्यायच्या आहेत, मिळून छान काम करायचं आहे, हे सगळं मान्य आहे. पण माणसाच्या आयुष्यामध्ये एका गोष्टीला आपल्याला कुठंच उपाय नाही सापडत, ते आहे प्रेम, ते आहे स्नेह. आणि प्रत्येक व्यक्ती काय विचार करते, मला माझ्या माणसाचं प्रेम मिळू देत, मला माझ्या माणसाचा आपलेपणा मिळू देत, घरच्या माणसानं मला विचारू देत, थोडंसं मला जो त्रास होतोय त्याच्यावर मी
मी जो रस्ता काढलाय, एक दोन शब्द त्याच्याबद्दल त्यांना बोलू देत, मला खूप बरं वाटेल. ते होत नाही आणि मग इकडं महिला एकट्या एकट्या होत जातात, बोलतात मनाशी की मी किती केलं, पण मला कोणी विचारलं, कोणीच नाही केलं. याच्यामध्ये आपली भूमिका, संस्थांची भूमिका ही कॅटॅलिस्ट सारखी असली पाहिजे, जी कुठं दिसणार नाही, पण दोघांना जोडण्याकरता प्रयत्न मात्र आपल्याकडनं होते. मी हे का म्हणते, आपण किती प्रेम करू देत, किती कामू देत, पण आपल्या कुटुंबाची ओढ ती कमी तर होतच नाही, व्हायला पण नको. पण मग ती मुलगी, ती महिला, ती मुलगी जरी एकटी नाही राहिली, पायावर उभी राहिली, तिला सगळी सुख मिळाली, तरी सुद्धा ती कुठंतरी आतमध्ये एक कुठंतरी दुःख बाळगत असते. माझ्या माणसाने मला नाही ऍक्सेप्ट केलं, त्याने नाही माझ्याकडे प्रेमानं बघितलं. काय हरकत होती जरा माझ्याबद्दल चांगला अप्रोच ठेवण्याची? हे दुःख कायम मनामध्ये राहतं. मला असं वाटतं की ते कमी करण्याकरता सुद्धा प्रयत्न व्हायला हवेत. कारण अल्टिमेटली खऱ्या अर्थानं तिला सुख देण्याचा, प्रेम देण्याचा मार्ग तोच आहे. नाही मिळालं तर त्याला काही इलाज नाहीये. आम्ही आहोतच, आपण सगळ्यांना आहोतच, करू. पण तिला तिच्या कुटुंबाचं प्रेम कसं मिळता येईल, समाज तिला चांगल्या पद्धतीने कसा स्वीकारेल, आणि ती या सगळ्या घटनांच्या मधनं ती निगेटिव्ह कशी होणार नाही, तिचा माइंडसेट, याकडे आपण खूप लक्ष देण्याची गरज आहे. तुम्ही एक फार चांगलं उदाहरण सांगितलं, एका अतिशय प्रतियश अभिनेत्रीचं. जेव्हा तिला हे अनुभव येतात तेव्हा खरंच आम महिलांचे काय अनुभव असतील आपण त्याची कल्पना करू शकतो. पण त्याचा मला नक्की अंदाज आहे. माझ्याकडे अशा अनेक महिला येतात की ज्या सांगतात की ताई कोणाला सांगता येत नाही, बोलता येत नाही. खूप चांगली माणसं आहेत हो, समाजामधली लब्ध प्रतिष्ठित माणसं आहेत, कुटुंबामधली अतिशय उत्तम माणसं आहेत, आपली माणसं आहेत. पण ती जेव्हा वाईट वागतात, जेव्हा त्यांच्यामधला कधी राक्षस जागा होतो, कधी कधी प्रॉपर्टी करता ते त्रास देतात, तेव्हा मात्र खूप वाईट वाटतं. या घटना घडतातच. याला सुद्धा उपाय आपण शोधले पाहिजे, याला सुद्धा पुढे घेऊन गेलं पाहिजे. माझा जो रेफरन्स आहे, मी जो आता देते आहे, तो अतिशय मर्यादित विषयातला आहे, पूर्णपणे नाही. पण मला एकच सांगायचं, आपण कसं झालं पाहिजे. एका मर्यादित अर्थानं मी सांगते की ही देवी अहिल्याबाई होळकरांची आता त्रिजन्मशताब्दी वर्ष सुरू आहे, आणि त्रिजन्मशताब्दी वर्ष आता पूर्ण देशभरामध्ये आपण साजरं करतोय. आपण बघा की एक अतिशय उत्तम राणी, जिच्या पुढे वैभव होतं, सगळं होतं, आयुष्यामध्ये घटना अशा घडल्या की ती एकटी 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 होत गेली. सुरुवातीला अतिशय कमी वयामध्ये तिला वैधव्य आलं. त्यावेळेला सती प्रथा होती, त्या सती जायला निघाल्या होत्या, पण सासऱ्यांनी अडवलं. त्यांच्या वेळेला त्या काळामध्ये जे प्रश्न ते मुद्दाम सांगते, एकीकडे सासरे म्हणत होते की तू जर सती गेलीस तर या राज्याला कोण सांभाळेल, आणि दुसरीकडं पद्धत होती की पतीच्या मागे सती जायचं आणि समोर पतीचं तिथं शव पडले समोर ठेवलेलं आहे. एकीकडे ती पतीला म्हणते की मी काय करू, मला तुमच्यासोबत यायचं आहे, ती पद्धत आहे, पण मला आता सासरे म्हणतात की जाऊ नकोस, मी काय करू. आपण लक्षात घेतलं असेल की त्यावेळेला सुद्धा इतक्या कमी वयामध्ये, वयाच्या 28-29 वर्षी पती जातो, त्यावेळेला सुद्धा ती त्याच्याकरता ती एकटीच होती मनानं. तिने निर्णय घेतला आणि मग ती थांबली. तिने सांगितलं की मी तुम्हाला नंतर भेटेन आता, आणि या प्रजेकरता मी काम करेन. कालांतराने लगेच काही दिवसानं ज्या सासऱ्यांनी पितातुल्य प्रेम दिलं आणि ज्या सासऱ्यांनी राज्यकारभार हाताला शिकवलं, त्यांचा देहांत झाला. ते झाल्यानंतर स्वतःचा मुलगा आहे, मुलगी आहे, जावई आहे, नातू आहे, या सगळ्यांचं एकेकाचं आयुष्यातून जाणं झालं आणि त्या एकट्या झाल्या. पण बघा,
मी हे मुद्दाम सांगितलं की हे मर्यादित प्रमाणात सांगितलेले मी एका ठिकाणी जे आहे ते आयुष्यामध्ये एकही माणूस नातेवाईक कोणी सोबत नव्हता. आणि दरवेळेला जेव्हा असे मृत्यूचे प्रसंग आले त्यावेळेला त्यांना वाटलं की मी कशा करता जगू, माझ्या आयुष्यात काही राहिलंच नाही. कारण ज्या वेळेला पती गेला त्याच वेळेला त्यांनी आभूषण सगळे त्यांनी त्यागले होते, त्यांनी रंगीत कपडे त्यागले होते, त्यांनी सगळं त्यागलं होतं की मला यातलं काही नको. आणि त्यांनी हे सांगितलं होतं की मला राज्यकारभार जो करायचा आहे तो शिवभक्त होत्या, तर शिवाची आज्ञा आहे त्याच्या नावानं मी त्याची आज्ञा घेऊन मी हा राज्यकारभार करेन. त्यानंतर त्यांनी अतिशय उत्तम समाजसेवेचं काम केलं. पाण्याची कमी होती, उत्तम विहिरी बांधल्या, अनेक तलाव बांधले, अनेक घाट बांधले, अनेक मंदिरांचं पुनर्निर्माण केलं, समाजकार्य इतकं उत्तम केलं. महिलांना त्या काळात त्यांनी खूप अधिकार दिले. मी आज मुद्दाम हे याकरता म्हणते की काहीतरी या विषयावर सुद्धा बोललं पाहिजे. त्यांनी महिलांना संपत्तीचा अधिकार दिला. त्यांनी सांगितलं की तुमचा संपत्तीमध्ये वाटा आहे. त्या काळामध्ये जर एखादी महिला असेल आणि तिला जर मुलबाळ नसेल आणि जर पती नसेल राहिला तर तिला काहीच अधिकार नव्हता. त्यांनी महिलेला अधिकार दिला की हे सगळं जे आहे हे तुझं आहे, तू तुझ्या मनाने दत्तक मुलगा मुलगी घेऊ शकतेस. मी जे सांगते आहे हे आजच्या काळाला जोडून चालणार नाही, 300 वर्षापूर्वीच आहे. त्यावेळेला त्यांनी त्या महिलेला दत्तक घेण्याचा अधिकार दिला. त्यावेळेला त्यांनी महिलांच्या करता त्यांनी पायावर उभं राहावे म्हणून त्यांनी उद्योगधंदे उभे केले. त्यावेळेला त्यांनी महेश्वर उभं केलं, महेश्वरची उत्तम बाजारपेठ उभी केली. त्यांनी उत्तमपणे काम केलं. उत्तम त्या राजनीतिज्ञ होत्या. त्यांनी त्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने राज्यकारभार हाकला, आपल्या राज्याच्या सीमा विस्तारल्या, राज्याचं रक्षण केलं आणि या पद्धतीनं अहिल्याबाई होळकरांनी जीवन जगलं. मी हे आपल्याला मुद्दाम का सांगते, आपल्या पण आयुष्यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये निराशा येतेच. जेव्हा जवळची माणसं सोबत राहत नाही, जेव्हा एकटं माणूस पडतं त्यावेळेला प्रत्येकाला वाटतं की मी कशा करता जगू, मी कशा करता इथं राहू. हा त्रास सहन करण्यापेक्षा आपण नसलेले बरे असे नकारात्मक विचार मनामध्ये येतात. पण त्यावेळेला माझं आयुष्य हे माझं आयुष्य आहे, त्याला मी छान फुलवायचं आहे. मला माझ्या आयुष्याची किंमत आहे ना, इतरांना नसेल. पण ज्या माणसांना माझ्या आयुष्याची किंमत नाहीये त्यांच्याकरता मी बघणार नेहमी माझं आयुष्य फुलवेल. हा विश्वास आपण प्रत्येक महिलेच्या मनामध्ये आपण दिला पाहिजे. आणि मग हा विश्वास कधी येतो तर ज्या वेळेला तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगितल्या की ती एकटी नाही, आम्ही सगळे आहोत, ती अभया आहे या भावनेनं काम केलं पाहिजे आणि अभया म्हणून तिला सरकारनं स्वीकारलं पाहिजे. माझं नाव विजया आहे, तेवढं नाव नाही आणि काही नको, मधलं नाव नको, आडनाव नाव नको, मी बाकी तर सगळं दूरच आहे. काय जात आहे, काय धर्म आहे, काही नको. एक माणूस म्हणून आम्ही तिला स्वीकारतो ना, बघतोय ना, हा विचार केला पाहिजे. आणि हा विचार करूनच सरकारनं त्या अभयाकरता समग्र योजना तिच्या मानसिक उत्थानाकरता आणि अर्थातच गरज जर असेल तर तिला बाकी अन्य मदतीकरता सुद्धा सरकारने जरूर पावलं उचलली पाहिजेत. आपण जो हा संवाद केला आहे या सगळ्यामध्ये मी पूर्णपणे तुमच्यासोबत आहे. आपण या विषयामध्ये नक्की मिळून काही काम करूया. तुम्ही आता खूप चांगले इथं उल्लेख केलेत जे मला फार महत्त्वाचे वाटतात की कठीण परिस्थितीशी 2 हात करणाऱ्या, त्यातून खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या आणि खंबीरपणे जगणाऱ्या महिलांचा आपण इथं सत्कार केला आहे की आयुष्यभर कष्ट मागे एका दिवशी 500 पोळ्या केल्या आहेत पण मागे हटले नाही कष्ट करताना. धोबी घाटावर कपडे धुतलेत, पती तुरुंगामध्ये असताना मार्ग काढणाऱ्या छोट्या व्यावसायिक आहेत. स्वतःच्या दुर्धर आजाराशी लढताना उत्तमपणे उभं राहणं मला हे फार महत्त्वाचं वाटतं. एखादा दुर्धर आजार झाला हे कळालं की त्याच दिवशी 50% आम्ही बसून जातो आणि त्याच दिवशी आपल्या खर्चाला आपणच कारणीभूत होतो. अशा महिला या ज्या उत्तमपणे लढतात त्या फार प्रेरणादायी असतात. स्वतःचं आयुष्य तर उत्तम करतात पण इतरांचा सुद्धा त्या आधारस्तंभ बनून काम करतात.
मी तर अशा अनेक महिला बघितल्या की ज्या महिलांनी स्वतःची किडनी आपल्या पतीला दिली आहे आणि ती देऊन देऊन सुद्धा ना नवऱ्याला त्याचं काही आहे ना कुटुंबाला काही आहे. ठीक आहे, मग दिली तर काय झालं, द्यायलाच हवं ना. कुटुंबाला कोण सांभाळणार, पोरांना कोण बघणार, काय फार तू मोठं काम केलं असं म्हणणारा समाज आज पण आपल्या समोर आहे. आणि अशा अनेक महिला ताई मी बघितल्या, रोज बघते आहे. खरं म्हणजे मला त्यांच्या धैर्याला सलाम करावा असं वाटतो. अहो, जर इतकंसं जर कापलं आणि इतकंसं रक्त आलं तर आपण 10 वेळा त्याचा भाऊ करतो की किती कापले मला, किती कापले मला, काम नाही करताय. जी आपल्या शरीरातला एक अवयव काढून देते आणि जिच्या जीवाला सुद्धा जोखीम आहे, हे सगळं बघून सुद्धा ती ही जोखीम उचलते, अशा बाईला किती सलाम केला पाहिजे. पण आजही आपला समाज तिला किंमत देत नाहीये. अवयवदानाबद्दल जागृती करणाऱ्या महिला फार मोठं काम करतायत. दिल्लीमध्ये मी बघते आहे, दधीची नावाची एक संस्था आहे. ती संस्था अवयवदानामध्ये अतिशय उत्तम काम करते. त्यामध्ये सगळ्यात पुढं महिला आहेत. सोपं नाही आहे, कारण मुळामध्ये आपल्या शरीरातनं काहीतरी काढून देणं आणि नंतर काहीतरी काढून घेतलेल्या त्या शरीरावर अग्निसंस्कार करणं आम्हाला हेच मान्य नाही. आणि पहिले मान्य न करणाऱ्या कोण आहेत, चाली रीती परंपरा सांभाळणाऱ्या त्या महिला आहेत. तर महिलाच पहिल्यांदा नाही म्हणतात. अशा वेळेला त्यातून बाहेर येऊन आपलं अवयव दान करण्याकरता आग्रह करणाऱ्या महिलांचं काम हे खूप मोठं आहे. आणि आपण या सगळ्या महिलांना जे उत्तेजन दिले त्यांचं कौतुक केले, ही खूप छान गोष्ट आहे. मला असं वाटतं की अशा महिलांचा सन्मान करणं म्हणजे सगळ्या अभयांना हे वाटणं आहे की मी एकटी नाही आहे, माझ्या कामाचं कौतुक होऊ शकतं, मला जगाला बळ मिळू शकतं आणि समाज माझ्याकडे एका प्रेरणादायी महिला म्हणून माझ्याकडे पाहू शकतो. हा जेव्हा विश्वास त्यांना मिळेल तेव्हा त्या स्वतः तर लढतीलच, पण त्या अशा अनेक महिलांच्या जीवनामध्ये प्रकाश दाखवतील, त्याबद्दल माझ्या मनामध्ये कोणताही शंका नाही. मला तुमच्या एका उपक्रमाचं खूप कौतुक करायचं आहे की एकटे पण पेलताना तुम्ही असं म्हटलात की महिलांच्या लैंगिकतेविषयी मार्गदर्शन करणारी तुम्ही कार्यशाळा घेतली. खरंच खूप मोठा विषय आहे, ज्या विषयावर कोणी बोलतच नाही. आणि बोलायचं म्हटलं तरी कसं बोलावं हा पण एक मोठा प्रश्न पडतो. पण या विषयावर सुद्धा अत्यंत संवेदनशीलपणे बोललं पाहिजे, जे तुम्ही केलंय. मला असं वाटतं की हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. आणि त्यासोबतच आपण गणेश मंडळांना सोबत घेऊन धार्मिक कार्यक्रमांच्या मध्ये स्त्रियांना सहभागी करून घेतलं, हा सुद्धा खूप मोठं आणि उत्तमपणे असं होणारं काम आहे. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, गेली अनेक वर्ष माझ्याकडं संक्रांतीचा कार्यक्रम होतो आणि या संक्रांतीच्या कार्यक्रमामध्ये सगळ्या अभया येतात. अतिशय जाणीवपूर्वक सगळ्या अभया त्यामध्ये असतात. पण मी तुम्हाला पुढे हे पण सांगते की आजच्या कार्यक्रमाला आमच्या अभया आल्या आहेत हे मी सांगत नाही. मी हे याकरता सांगत नाही की पुन्हा त्यांना जाणीव करून देणार की आता तुम्ही एकट्या आहात ना, मग तुम्हाला मी बोलावलंय म्हणजे पुन्हा माझा ढोल मीच वाजवून घेणार, हे नको आहे. त्यांनी यावं, त्यांनी छान गप्पा माराव्या, सगळ्यांनी बोलावं. एखाद्याने जर कोणी विचारलं उत्सुकपणे कोण आली का ती, तर आपल्याला आपल्या भाषेमध्ये उत्तमपणे जसं सांगता येईल तसं सांगावं. पण मला तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतं की अभ्यासपणे गेले 22 वर्ष मी या अभयांना मी माझ्याकडच्या संक्रांतीच्या कार्यक्रमांना उत्तमपणे आम्ही बोलवतो आणि आम्ही मिळून कार्यक्रम करतो. मला स्वतःला असं वाटतं की त्या अभयाचे आम्ही म्हणण्याची गरजच नाही, इतकं त्यांचं जीवन सामान्य करण्याकरता आपण प्रयत्न केले पाहिजे. गेल्या 22 वर्षापासून हा एक छोटासा प्रयत्न मी करते. पण मला माहिती आहे की वर्षातला एक कार्यक्रम करून पुरेसं नाही होत. पण जो वेळ हातामध्ये आहे, जी क्षमता आहे, त्याला बघून वर्षातला माझा हा एक कार्यक्रम मी नक्की करते आणि त्याच्यामध्ये आमच्या अनेक अभया उत्तमपणे जोडल्या गेल्या आहेत. मला आज तुम्हाला सांगताना खूप छान वाटतं की माझ्या अशा अनेक अभया आहेत की ज्या आज पायावर छानपणे उभ्या आहेत आणि त्यांनी त्यांच्या एकटेपणाचं भांडवल नाही केलेलं आहे. त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं उत्तम काम सुरू केलंय. माझी एक मैत्रीण आहे, तिच्याकडे अर्थातच तिला बाळ झालेलं नव्हतं आणि खूप एकटी झाली होती.
कुटुंबानं पण बाजूला केलं होतं, समाजानं पण केलं होतं. आणि त्याच्या विषयावर तिला इतकं एकटंपणानं, इतकं त्या म्हणजे त्रास झाला त्या सगळ्यातनं की ती शेवटी घरातनं बाहेरच पडली. कारण हे सगळं सोसणं शक्य नव्हतं. पण मला आज सांगायला, माझ्या त्या अभयाबद्दल सांगायला इतकं छान वाटतं की आज तिच्याकडं 30 मुलांची ती आई आहे. जी मुलं निराश्रित आहेत, जी मुलं अनाथ आहेत, आणि काही मुलं अशी आहेत की ज्या मुलांना आई बाबा आहेत पण ते आपल्या मुलांना शहरामध्ये आणून शिकवू शकत नाही. त्या सगळ्या मुलांची आई ती झाली आहे. ती मला आता असं म्हणते की अहो गेले ते दिवस, त्यावेळेला मी खूप रडत होते. पण मला आता आनंद कळतोय की 30 मुलांची आई होणं किती मोठी गोष्ट आहे. काय करायचं एका मुलाची आई होऊन? एका मुलाची मी आई झाली असते, त्या कुटुंबाच्या चौकटीत राहिले असते, तेच करत राहिले असते. मला खरं तर ते पण करायचं होतं, पण दुर्दैवाने मला ते नाही करता आलं. पण आज या 30 मुलांच्या मध्ये मी अतिशय आनंदी आहे, मी खूप छान आहे. अशा पण अभ्या मी बघितल्या की ज्या खंबीरपणे उभ्या राहिल्यात आणि ज्या समाजाच्या आज आधारवड बनलेल्या आहेत. मला असं पण वाटतं की प्रत्येकीनेच काही 30 मुलांना बघावं असं नाही, पण तिची जी क्षमता आहे, जिला जे आवडतं आहे, ज्या क्षेत्रामध्ये तिला गती आहे, त्या क्षेत्रामध्ये जाऊन तिने आपलं आयुष्य जगण्याचा उत्तमपणे आनंद घ्यावा. मला असं वाटतं की हा आनंद जर आपण तिला देऊ शकलो तर याच्याहून मोठं काही काम नाही आहे. तिच्या आयुष्यामध्ये आनंद फुलवणं, एखाद्याच्या आयुष्यामध्ये आनंद फुलवणं हे पण सोपं नाही आहे. पण तो जर आनंद आला तर याच्याहून अजून काही मोठं काम नाही असंही मला वाटतं. आणि त्याकरता आपण उत्तमपणे प्रयत्न केला पाहिजे. पण मग तुम्हाला नाही सांगत आहे, मला जाणीव आहे माझ्या जबाबदारीची. राष्ट्रीय महिला आयोगाची मी अध्यक्ष आहे, अपेक्स बॉडी आहे, आणि या विषयामध्ये राष्ट्रीय महिला आयोग जे काम करेल ते काम सगळ्या देशामध्ये जाईल. त्या कामाला उत्तमपणे जे एक वजन प्राप्त होणं असतं ते सुद्धा नक्कीच होऊ शकेल. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, राष्ट्रीय महिला आयोगाकडे एक फार मोठा मॅन्डेट आहे. अनेक विषयांच्या मध्ये व्यवस्थित अभ्यास करून, रिसर्च करून सरकारला रिकमेंडेशन देण्याचा अधिकार हा राष्ट्रीय महिला आयोगाला आहे. आणि हे रिकमेंडेशन सरकार स्वीकारतं. आम्ही केलेले अनेक रिकमेंडेशन पुढं कायद्याच्या रूपामध्ये, परिपत्रकाच्या रूपामध्ये आणि अशा वेगवेगळ्या रूपांमध्ये सरकारनं स्वीकारते. त्यामुळे हा फार मोठा अधिकार राष्ट्रीय महिला आयोगाकडे. तुम्ही आता जे इतके उत्तम सगळे जे विषय, मला छान एक नोट तुम्ही बनवून दिलेली आहे. ही नोट जर मला हिंदीमध्ये मिळाली तर या विषयामध्ये राष्ट्रीय महिला आयोग उत्तमपणे काम करेल. तुमची जी अपेक्षा आहे वेगवेगळ्या राज्यांच्या मध्ये त्यांना अभया म्हणावं, यांच्याकरता योजना बनवाव्यात आणि त्यांना स्वाभिमानानं, सन्मानानं, आनंदानं जगणं होईल अशा पद्धतीने करावं. या सगळ्या विषयामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पुढं राष्ट्रीय महिला आयोगालाच येणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या विषयामध्ये मी उत्तमपणे या विषयाला पुढे नेईल इतकंच सांगते. हे काम एकट्या आयोगाचं नाही, एकट्या तुमचं पण नाही. या विषयामध्ये आपल्याला मोठं संघटन सुद्धा उभं करावं लागेल. कारण जोपर्यंत या विषयाला चालना येण्याकरता एक जनशक्ती उभं राहत नाही तोपर्यंत त्याची ताकद सगळ्यांना समजत नाही. आपल्याला ती ताकद सुद्धा उभी करावी लागेल. ही ताकद संस्थांची आहे. ही ताकद ज्या महिला खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत त्यांनी दिलेली पण ताकद आहे. ही ताकद सरकारी संस्थांनी पण द्यायची आहे, सरकारने पण द्यायची आहे. मिळून जर हे आपण काम केलं तर मला हा विषय कुठंच अवघड वाटत नाही. तुम्ही छान उल्लेख केला. जे शारीरिकदृष्ट्या थोडेसे अडचणीमध्ये आहेत त्या लोकांना आपण दिव्यांग म्हणतो. आज तुम्ही बघा की खऱ्या अर्थानं इतके दिव्यांग इतके उत्तमपणे उभे राहिले, अभिमानामध्ये सांगताय की मी अपंग नाही, मी दिव्यांग आहे. आणि त्या दिव्यांग शब्दानंच त्यांना इतका जोश भरला आहे. ते आता खूप उत्तमपणे काम करतायत आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये ते मी उत्तम काय करू शकेल, मी अजून चांगलं कसं पुढे जाऊ शकेल याचा विचार करतायत. असा जर विचार आपण आपल्या या सगळ्या एकाकी जीवन जगणाऱ्या महिलांना अभ्यास करता आपण जर करू शकलो तर हा खूप छान होईल. मला असं वाटतं की देशाची जी शक्ती आहे
ती शक्ती देशाच्या महिला आहेत. आपण लोकसंख्येने 50% 50% ही फार मोठी ताकद आहे. आणि मला हे पण सांगायचं की आपल्या देशाची जी संस्कृती आहे ही संस्कृती कायम महिलांनीच बळ दिलेली संस्कृती आहे. आपण विशेष आहोत हे मी मुद्दाम सांगते. बरोबरीचं स्थान कधी असतं? 50% पुरुषांकडे, 50% आपल्याकडे. आपली संस्कृती फक्त 50% बळ देणारी नाहीये. आपल्याकडं महिलांना विशेष स्थान दिलेलं आहे, देवीचं स्थान दिलंय. मी मुद्दाम सांगते हे. ते देवीचं स्थान का दिलं होतं? तर या 50% अधिकार जे आहेत, हक्क जे आहेत, त्याच्या पुढं आम्ही आहोत म्हणून ते स्थान होतं. आणि खऱ्या अर्थानं आपण जर आपल्या देशाचा इतिहास बघितला तर प्रत्येक वेळेला महिलांनी आपलं ते स्थान अबाधित ठेवलंय. बघा, गार्गी मैत्रीचं उदाहरण देतो, नंतरच्या काळामध्ये आपण जिजाऊचं उदाहरण देतो, झाशीच्या राणीचं देतो, अहिल्याबाई होळकरांचं देतो, सावित्रीबाई फुलेंचं देतो. खरंच या महिला आहेत ना की ज्यांनी आपल्या समाजाला उत्तमपणे सांभाळलंय आणि या देशाच्या या नेशन बिल्डर म्हणून या समोर आल्यात की नाही? तर ते आल्यात. आणि मला नेहमी असं वाटतं की महिला ह्याच आपल्या देशाला उत्तमपणे सांभाळू शकतात. परवा आम्ही सहज बोलत होतो, आपण आपले देव बघतो, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला कुठेतरी आपण बघतो की काय आहे. सगळे देव आहेत बघा. त्या देवांना जनरली गणेश सोडता 2 हात आहेत. देवीला किती हात आहेत? अष्टभुजा आहे ती अष्टभुजा काय? ती अष्टभुजा या करता आहे की तिच्याकडे अधिक ताकद आहे. मी जे म्हणतो ना की आपण विशेष आहोत, खरंच आपल्याकडे अधिक ताकद आहे. विचार करण्याची क्षमता वेगळी आहे, काम करण्याची क्षमता वेगळी आहे, कुटुंबाला सांभाळण्याची क्षमता वेगळी आहे, आपल्या मुलांना संस्कार करण्याची क्षमता वेगळी आहे, समाजाला एक दिशा देण्याची क्षमता वेगळी आहे आणि त्यातून देशाला पुढे नेण्याची पण क्षमता वेगळी आहे. अशा आपण सगळ्यांनी आहोत. मला आज खूप आनंद झालाय की इथे जेवढ्या महिला बसल्या आहेत ना, तर खरंच जर मोजलं ना तर मला असं वाटतं त्याच्यामध्ये एखादा पुरुष जास्त असेल महिलांच्या संख्येपेक्षा. मला याचा खूप आनंद झालाय. त्याचा महिलांचे कार्यक्रम तर महिलांनीच करा, पण त्रास कोणापासून होत आहे कित्येक वेळेला? कारण दोघंच आहोत, महिला आणि पुरुष. तर पुरुषांकडे पण होतं. त्यामुळं सगळ्याच गोष्टींचं जे काही सांगायचं आहे, जे काही आपल्याला सुचवायचं आहे, हे दोघांना सुचवायचं आहे. आज तेवढ्याच मोठ्या संख्येनं पुरुष इथे आलेले आहेत. मला हे पण वाटतं की या विषयामध्ये काम करण्याकरता जेव्हा आमचं रथाचं एक चाक इतक्या चांगल्या पद्धतीने पुढे येतं तेव्हा आपण मागे कसं जाऊ शकतो. त्यामुळे विनाता तुम्ही काळजी करू नका. हा विषय अतिशय उत्तमपणे सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाईल याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही. मी शेवटी इतकं सांगेन, मुद्दा मला आज प्रधानमंत्र्यांचं एक वाक्य कोट करायचं आहे. गेल्या 10 वर्षामध्ये आपण खूप स्थित्यंतरं बघितली आहेत. महिलांच्या योजना, महिलांना पुढे नेण्याकरता बेटी बचाव बेटी पढाओ अनेक योजना आल्यात. महिलांच्या जीवन बदलण्याच्या योजना, उज्ज्वला योजना असेल. आज तुम्ही बघा, मी हे मुद्दाम का बरं म्हणते आहे, मी याचा उल्लेख या करते आहे की तुम्हाला जर सरकार असं काम करणारं जर मिळालं त्या सरकारकडनं आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता सोपं होतं. जेव्हा देशाचे प्रधानमंत्री हे म्हणतात महिलांच्या करता कि वो शक्ति है, वो सशक्त है, वो भारत की नारी है. वो शक्ति है, वो सशक्त है, वो भारत की नारी है. ना कम में ना ज्यादा में, ना कम में ना ज्यादा में, वो सब में बराबरी की अधिकारी है, बराबरी की अधिकारी है. तो हा अधिकार, हा आनंद, हे बरोबरीचं स्थान त्या महिलेला देण्याकरता आपण सगळेजण कटिबद्ध होऊया. तुमच्यासोबत माझा पण एक खारीचा वाटा नक्की असेल एवढं सांगते आणि मी थांबते. खूप खूप धन्यवाद.